नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. मोठमोठ्या ब्रँड्सचं प्रमोशन करणारे, कधी आपल्या आवडत्या नेत्यांना शुभेच्छा देणारे, कधी माहितीपर तर कधी कुठल्या तरी प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेले होर्डिंग्स हे सध्या सगळ्याच नागरिकांसाठी भीतीचा विषय बनलाय. कारण होर्डिंग्समुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकांचे जीव गमवावे लागलेले आहेत. पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती 5 वर्षांपूर्वी, जेव्हा पुण्यातल्या मंगळवार पेठेमधलं होर्डिंग कोसळलं होतं. त्यामध्ये सुद्धा काहींचा जीव गेला होता, बरेच जण जखमी झाले होते. मागच्या वर्षी सुद्धा पिंपरी चिंचवडच्या रावेरमध्ये अशीच घटना घडली. तेव्हा देखील जखमींची संख्या आणि मृतांची संख्या ही जास्त होती. त्याचबरोबर गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं होतं. मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा मग महानगरपालिकेला जाग आली आणि त्यानंतर काही आदेश देण्यात आले. अनधिकृत होर्डिंग्सवरती कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईत सुद्धा काल अशीच घटना घडली. घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून जवळपास 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 70 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. आणि या सगळ्या घटनांमुळे सध्या सर्वच नागरिक जे आहेत ते प्रचंड चिंतेत असल्याचं पाहायला मिळते. आणि त्याच्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने काही आदेश देण्यात आलेले आहेत. तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकता. पुण्यात अशाच प्रकारचे खूप होर्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याच वेळी हे होर्डिंग्स आहेत ते कमर्शियल असतात, काही वेळेस नेत्यांचे असतात, काही वेळेस पक्षांचे सुद्धा हे होर्डिंग्स असतात. आणि हेच होर्डिंग्स पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळी वारा सुटलेला असतो आणि त्यामुळे हे होर्डिंग्स अनेक वेळा कोसळतात आणि मग त्यामुळे काही लोकांचे प्राण गमवावे लागतात. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या अनेक वर्षात आपण पाहिल्यात. आणि त्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकारांशी बातचीत करताना काही आदेश त्यांनी जारी केल्याचं सांगितलेलं आहे. त्यानुसार पुण्यात जवळपास 2,500 पेक्षा जास्त परवानाधारक होर्डिंग्स आहेत आणि असे जे होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिटसुद्धा केलं जाणार आहे. त्या होर्डिंग्सपैकी जर आपण पाहिलं तर 2300 होर्डिंग्स जे आहेत त्यांचं ऑडिट झालेलं आहे, अशी सुद्धा माहिती आयुक्तांनी दिली आहे. मात्र त्यानंतर सुद्धा अनधिकृत होर्डिंगची संख्या ही खूप जास्त आहे. या होर्डिंग्सवरती कुणाचाही वचक नाही आणि बऱ्याच वेळा अनधिकृत होर्डिंग्सच पडले जातात. कारण हे होर्डिंग एकदा लावले की त्यानंतर त्याची डागडुजी केली जात नाही. जे लोखंडाचं स्ट्रक्चर वापरलेलं असतं ते लोखंडसुद्धा काही वर्षांनंतर गंजतं आणि त्यामुळे हे सगळे अपघात होताना पाहायला मिळतात. त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता आयुक्तांनी अशा सगळ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने 1,500 पेक्षा जास्त होर्डिंग्सवरती कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. मात्र वेळोवेळी कुणाचे तरी जीव गेल्यानंतर, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अशा प्रकारच्या कारवाया आणि आदेश का दिले जातात? खरं तर हे होणं, दरवर्षीच हे सगळं होणं गरजेचं आहे आणि दुर्घटना न होता सुद्धा अशा प्रकारची कामं करणं गरजेचं असल्याचं सध्या सर्वच नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तब्बल 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुण्यातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावरच आज पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी प्रतिक्रिया देत कारवाई संदर्भात माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग्ज आहेत आणि त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करता मी असिस्टंट कमिशनर आणि DMCना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. जी इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील, साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता त्यांच्या लायसन्सेस कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आत्ता सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही. मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, साधारणतः आपण किती परवानगी देत असतो आणि शहरात सध्याच्या परिस्थितीला किती होल्डिंग्स यांनी परवानगी दिली? जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे. जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMCकडे दिलेले आहेत. त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे
आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार. सर, दंडाची कारवाई काय असणार आहे? यापूर्वी दोनदा घटना अशा घडलेल्या त्यानंतर काय कारवाई झाली ना आता? त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे, पेनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जाईल. तर सध्याच्या परिस्थितीला काय एक जण बोला. सध्याच्या परिस्थितीला काय अनधिकृत होल्डिंग आपल्याला शहरात आढळून आलेत का, किंवा जर आले असतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली? आता जे होर्डिंग जे आहेत की होर्डिंग्ज आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत. कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत. मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्ज आहेत ज्याच्या साईजेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले होते. असे कोणते बॅनर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे का? एकूण किती आहेत गेल्या एका महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर राजकीय पक्षांचे जे बॅनर्स लागले? आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत. जे काय प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात. ऑफिशियली आकडेवारी आहे ही जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2598 आहे. अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला 1 आहे. ते साधारणतः 85 आहेत आणि त्यांच्यावर 1564 याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि ह्या 2598 पैकी जवळजवळ 2300 होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे. पण सगळ्यात जास्त अनधिकृत कुठल्या भागात आहे? सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंडवा भागामध्ये. काही धोकादायक आढळलेत का? आता याच्यामध्ये जे आहेत की जो 2598 पैकी जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट 2249 चा आलेला आहे त्याच्यामध्ये काही हे अनस्टेबल नाहीत. त्याच्यामध्ये एक जण बोलला तर मला सांगता येईल ना, बसून घ्या. परवाना तुम्ही म्हटलं हडपसर आणि मुंडवामध्ये जास्त आहे. परवाना धारक जे होल्डिंग्स आले त्यांच्याकडनं अनधिकृत लावण्यात आले का वेगळे? नाही, इतर व्यक्ती. पण सर आता समजा ज्या काही घटना घडल्या त्या शहरी भागात घडल्या तरी अधिकृत होर्डिंग्स असले, स्ट्रक्चर जरी चांगलं असलं ते कदाचित असं वाटू शकतं की भविष्यात याचाही धोका असेल किंवा काही होऊ शकतं. पण आपल्या इथे जर पेठांचा परिसर बघितला तर तो खूप गजबजलेला आहे. माहिती काही होल्डिंग्स पण तिथे अधिकृत पण आहेत, नाही असं नाही, पण ते धोकादायक जर वाटले प्रशासनाला तर ते काढले जातात. त्याच्यामध्ये जे आहे की आम्ही आता त्या पॉलिसी गाईडलाईन्स आम्ही रिवाईज करतो आहोत. त्या पॉलिसी गाईडलाईन्समध्ये जे आहे की 1/1 आहे, सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहेत त्याच्याकरताचं आम्ही धोरण वेगळं. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नुकतंच मतदान पार पडलं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली असून शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचं पाहायला मिळालं. देशभरात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून यामध्ये पुणे, मावळ, शिरूरसह 11 मतदारसंघात निवडणूक पार पडली. 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटली आहे. 2019 मध्ये लोकसभेत 49.82 तर शिरूरमध्ये 59.37 तर मावळ लोकसभा मतदारसंघात 60.11% मतदान झालं होतं. आता 2024च्या कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय किती टक्के मतदान झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणे लोकसभा मतदारसंघ एकूण मतांची टक्केवारी 50.32%. विधानसभा निहाय मतदान कसबा पेठ 57.90, कोथरूड 49.10%, पर्वती 46.80, पुणे कॅन्टॉन्मेंट 50.52%, शिवाजीनगर 49.72%, वडगाव शेरी 49.71%. मावळ लोकसभा मतदारसंघ एकूण मतांची टक्केवारी 52.90%.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ 49.43%, कर्जत 60.12%, मावळ 53.02%, पनवेल 49.21%, पिंपरी 48.25%, उरण 64.75%. शिरूर लोकसभा मतदारसंघ एकूण टक्केवारी 51.46%, आंबेगाव 61%, भोसरी 46.21%, हडपसर 45.36%, जुन्नर 56.35%, खेड आळंदी 55.29%, शिरूर 53.05%. आज 14 मे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि या छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील डेक्कन परिसरात असणारा जो छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शंभू भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांचं देव देश आणि धर्मासाठीचं अविरत असं काम आहे, मोठं काम आहे. धर्मासाठी छत्रपती संभाजीराजांनी बलिदान देखील दिलं होतं आणि या सगळ्या इतिहासाची स्मरण करण्यासाठी इथे शंभू भक्तांची जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं शंभू भक्त जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अभिवादनाला आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच हा डेक्कनमधला जो परिसर आहे हा जय भवानी जय शिवराय याबरोबर धर्मवीर संभाजी महाराज की जय या घोषणांमुळे जो आहे तो दुमदुमल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. काल पुणे लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं आणि पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर मागील 2 महिन्यांपासून प्रचार सभा रॅलींमध्ये व्यस्त होते आणि आज सकाळपासून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामाला सुरुवात केलेली आहे. भाऊ, एकंदरीत 2 महिन्यांपासून प्रचार सुरू होता आणि आज तुम्ही कामाला सुरुवात केली. सगळं कसं म्हणजे अचानक नाही आहे. मी अनेक निवडणुका लढवल्या. काही निवडणुकीत मला पराभव समोर गेलो मी, पण दुसऱ्या दिवशी मी जनतेच्या मध्ये गेलो. जनतेची कामं करणं आपलं पिंड आहे आणि जनतेचा बांधिलकी आपल्याला. मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली. आज ऑफिसवर तुम्ही गर्दी बघितली, लोक येतात, त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. 2 दिवसा काल घाटकोपरमध्ये होल्डिंग पडून अनेक लोकांना मृत्युमुखी पडलेत. मी आयुक्तांशी बोललो आहे, आयुक्तांना पत्र दिले. पुणे शहरामध्ये काय होल्डिंग असतील, काय झाडं कुचकामी झाली असतील आणि पावसाळ्यामध्ये जे ज्या दक्षता घेता येईल तेवढ्या घेण्यासाठी त्यांना आता पत्र पाठवतो आहे. म्हणजे माझी बांधिलकी पुणेकरांशी आहे आणि माझी बांधिलकी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि निवडणुका येतील जातील, हार जीत पैसा याच्या पलीकडे असतं माणूस, पण ते मला जपायचं आहे. भाऊ, सकाळपासून तुम्ही कामाला लागलेले आहात, ह्या गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळी निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळी सकाळपासूनचं तुमचं नियोजन कसं असायचं? सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत लोकांच्या भेटीगाठी, काही लोकांचे फोन, काही लोकांच्या चर्चा, हे सगळं कसं माझा परिवार, माझा काँग्रेस पक्ष, मला पाठिंबा दिलेली शिवसेना, राष्ट्रवादी, इंडिया फ्रंट, आप ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारून ज्या ज्या काही अडचणी निवडणुकी माध्यमातून ज्या काही मदती लागतात ते मागत होतो, मी त्यांना देत होतो. ते जे सजेशन देत होते त्यांच्याशी बोलतो. माझे काही पत्रकार बी मित्र आहेत ते मला सजेशन देत होते. जनरल करून ही निवडणूक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं पुणेकरांच्या विषय लढतो त्याचं मार्गदर्शन सगळं करतो मी त्यांना करतो आणि निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. पुण्यामध्ये प्रचंड फिरलो मी. झोपडपट्ट्या असतील, वस्तीवाड्या असतील, सोसायट्या असतील, सगळ्यांचे प्रश्न मला जवळून बघायला मिळेल आणि येणारा काळ लोकांनी आशीर्वाद दिले असा माझा विश्वास आहे. मी पुणेकरांची प्रामाणिक सेवा करेन. पुण्यात 52% मतदान झालं. 51% मतदान झालं. मग 51% हा सर्रास मतदान होतं. पण ही निवडणूक कुठल्या विषयावर, कुठल्या भावनेवर, कुठल्या लाटेवर नव्हती. ही निवडणूक पुणेकरांची होती आणि पुणेकरांनी ती निवडणूक पुण्याच्या हितासाठी जो लढतो त्याच्या पाठीशी उभं राहताना पुणेकर दिसत होते. भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झाल्याच्याही घटना काल उघडकीस आल्या आहेत. आमच्या अध्यक्षांचाच बोगस झालं. म्हणजे भाजपची जे लिडरशिप बोगसवर बी काम करत होते. किती बोगस केले तरी जनता त्यांना भीक घालणार नाही. मोठ्या प्रमाणात पुणेकर मागामध्ये कोथरूडमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदारांची नावच गायब होती. कोथरूडच माझ्याकडे होतं त्यामुळे त्यांनी तेच केलं. कोथरूडचा मतदार बी माझ्याबरोबर होता. भाऊ, विजयाची खात्री वाटते का? शहरा भागा माझा
काय म्हणतात पुणेकर सगळे? ज्यावेळेस तुम्ही सगळ्या पुणेकरांच्या भेटीगाठी घेतल्यात, आताही बरेच पुणेकर आलेले आहेत, काय म्हणतात? मग पुणेकर त्यांनाच विचारा काय म्हणतात. तुम्ही सांगा, तुम्हाला सांगितलं असेल. पुणेकरांनी एकच पहिली हाक दिली, काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर. पुणेकरांनीच हाक दिली ती. आणि प्रचंड प्रमाणामध्ये लहान मुलं असतील, 5-5 वर्षाची मुलं ही घोषणा करायला चालू होती. म्हणजे माझा प्रचार लहान मुलांनी जास्ती केला. हे होते काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष शेरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कोणाबरोबर फोटो आहेत, ते होल्डिंग कशासाठी लावण्यात आलेलं होतं, हे सगळे आज पुरावे मी आपल्याला देणार आहे. आणि हे पुरावे बाहेर आल्यानंतर स्वतःची पॉलिटिकल अडचण होऊ शकते, म्हणून आजची पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर अनेक आरोप त्या ठिकाणी करण्यात आले. कालच्या प्रसंगाबाबत आम्ही सगळेच दुःखी आहोत, संवेदनशील आहोत, कारण अशी घटना घडली ती दुर्दैवी आहे. परंतु ही जी होल्डिंग आहेत, पूर्ण मुंबईमधली जी होल्डिंग आहे, त्याचं टेंडर कधी झालं, ही कधी आपल्याला त्या माणसाला दिली गेली, या टेंडरची परवानगी किती बाय कितीचं टेंडर लावण्याची होती, ते किती बाय कितीचं होतं, ते कशा पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं, म्हणजे लिम्का बुकमध्ये हे सगळ्यात मोठं होल्डिंग आहे, कशा पद्धतीचं होल्डिंग आहे. मग अनधिकृत होल्डिंग अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रेझेंट करतो त्याला कोणाला तरी राजाश्रय लागतो. आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष असलेली सत्ता आणि त्यांना उबाठाच्या प्रमुखांचं असलेलं पाठबळ हे फोटोतनं देखील सिद्ध होते. ते फोटो देखील माझ्याकडे आहेत. आणि या फोटोमध्ये सरळ दिसतंय की जो मालक आहे त्या होल्डिंगचा, जे होल्डिंग त्यानं उभं केलेलं आहे, तो त्यांना भेटलेला आहे. आणि तिथे संवाद ही देखील झाल्याची चर्चा आहे की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील, ज्या ज्यावेळी आमचे वाढदिवस येतील, ज्या ज्यावेळी नेत्यांचे वाढदिवस येतील, तर जी काय होल्डिंग त्यांना मुंबईमध्ये घेतलेली आहेत, अनधिकृत लावलेली आहेत, त्याच्यामध्ये मोफत आमची होल्डिंग देखील लावली पाहिजे, आमची देखील पब्लिसिटी केली पाहिजे, अशा पद्धतीचा अलिखित नियम हा भिंडे नावाचा जो कोण माणूस आहे त्याला घालण्यात आलेला होता. हा एवढा पोचलेला माणूस आहे, ह्याच्यावर 21 गुन्हे दाखल आहेत. आणि ते कसले आहेत तर अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचेच हे गुन्हे दाखल आहेत, झाडं मारलेल्याचे गुन्हे दाखल आहेत. याने एक अपक्ष देखील निवडणूक लढवलेली आहे असं समोर आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानं निवडणूक आयोगाकडे जे अॅफिडेव्हिट केलंय त्या अॅफिडेव्हिटमध्ये माझ्यावर 21 गुन्हे हे अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे आहेत असं त्याच्यामध्ये त्यानं नमूद केलेलं आहे. इथे आमचे नगरसेवक देखील आहेत. मला आश्चर्य वाटतं की 240 तक्रारी, माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, ती पाहिजे तर मी आपल्याला देईन. 240 तक्रारीची फाईल आहे या होल्डिंगच्या बाबतीत. 240 वेळा मागच्या 2-2.5 वर्षामध्ये याची तक्रार दिली गेलेली होती. त्याच्यानंतर प्रशासक आल्यामुळे कदाचित नगरसेवकांनी पत्र देणं किंवा हे थांबलं असेल, परंतु 240 वेळा पत्र देऊन देखील ते होल्डिंग काढलं गेलं नाही. म्हणजे केवढा मोठा राजाश्रय होता, केवढी मोठी राजकीय ताकद या भिंडेच्या मागे होती, हे आता निष्पन्न झालेलं आहे. मग ह्याच्यावरनं लक्ष बाजूला कसं करायचं तर कुठचा तरी ज्याला काहीच अर्थ नाही, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची. ही होल्डिंग कोणामुळे लागलेली आहे हे बाहेर पडेल म्हणून अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बेलांबून आरोप प्रत्यारोप करायचे. मला असं वाटतं की हे पुरावे आपण देखील लक्षात घेतले पाहिजेत. आणि आज जे 14 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे. भिंडे हा प्यादा आहे. कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंगच दुसऱ्या कोणाची तरी आहेत. जसं कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला किंवा मंत्री झाला की आपला असा एक प्यादा पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो, त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो. तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते होल्डिंग कोणी लावलेले आहेत. आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत. आणि म्हणून मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे, कालच्या होल्डिंगची बाब ही अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु वेळीच हे होल्डिंग काढलं गेलं असतं, वेळीच ह्याच्यावर कारवाई झाली असती, वेळीच भिंडेवर कारवाई झाली असती, वेळीच नगरसेवकांनी दिलेल्या 240 पत्रांवर कारवाई झाली असती. आमचे परमेश्वर कदम विभाग प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीची कॉपी देखील आता माझ्याकडे आहे. मग एवढ्या सगळ्यांनी तक्रार करून सुद्धा हा भिंडे नामक जो होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे, होल्डिंग माफिया आहे,
हा होल्डिंग माफिया कोणाच्या आधिपत्याखाली काम करत होता हे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जर मुंबईच्या जनतेला, जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबाला आणि जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाला जर सांगितलं पत्रकार परिषद घेऊन, तर खुलासे होतील. कारण हा खुलासा ते करूच शकत नाहीत. म्हणून याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि लोकांना वेगळ्या मार्गावर नेऊन विचार करायला लावायचं. ही काही शिवसेनेच्या उभाटांची रणनीती आहे आणि ते आज मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेतनं ओपन झालेले आहे. आज अजून याच्यामध्ये भरपूर काही किस्से आहेत. हे किती तारखेला टेंडर पहिलं रद्द झालं, किती तारखेला टेंडर दिलं गेलं, या तारखा देखील माझ्याकडे. आपल्याला जर तारखा पाहिजे असतील तर तारखा पण देतो. 10 वर्ष याची कधी संपली, 5 वर्ष कधी संपली. 40/40 होल्डिंग असताना त्याच्यात तिप्पट 120/120 होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याची पब्लिसिटी करण्यात आली की मुंबईच्या पर्यटनामध्ये भर घालणारं, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असणारं हे होल्डिंग आहे म्हणून त्याची किंमत वाढवण्यात आली. आता ती किंमत वाढवल्यानंतर त्याचे पैसे नक्की कुठं जात होते हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. आज भिंडे काहीतरी नॉट रिचेबल आहे की पळालेला आहे, तो अटक झालाय आणि तो अटक झाल्यानंतर अजून काही खुलासे त्याच्यातनं बाहेर येतील. परंतु आज फोटोनं निश्चित झालेला आहे की भिंडे हा उबाठामध्ये काम करायला देखील तयार झालेला होता. परंतु त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की होल्डिंगची जबाबदारी तू घे, होल्डिंग महानगरपालिकेतनं आम्ही तुला देतो, तुला कुठं उभं करायची ती उभं कर, पण इलेक्शनच्या वेळी आमच्या वाढदिवसांच्या दिवशी ही होल्डिंग आम्हाला मोफत मिळाली पाहिजेत. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठरवून या भिंडेला मोठं करण्यात आलं. नाहीतर भिंडे ज्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा असलेला व्यवसाय आणि आता 3-3.5 वर्षामध्ये भिंडे जो अनेकांना चॅलेंज देऊन सांगत होता की मी हे काढणार नाही, हे कोड काढू शकत नाही, महानगरपालिका काढू शकत नाही, त्याच्यामागे काहीतरी मोठी ताकद होती. आणि हे सगळं जे घडलेलं आहे हे मागच्या वेळीच घडलेलं आहे, ज्यावेळी उभाटाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका चालत होती आणि या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णतः माहीत होत्या. त्या फोटोवरनं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की कालचा प्रसंग हा अतिशय दुर्दैवी आहे. त्या प्रसंगाचं आम्ही राजकारण करत नाही, परंतु तो प्रसंग घडल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही संबंध नाही त्या नाशिकच्या बाबतीमध्ये होतात. याचं कारण हे पाप जे केलेलं आहे होल्डिंगचं आणि त्याच्यामुळे जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते सगळं स्वतःच्या अंगाशी येऊ शकतं. या भीतीपोटी उबाटाचे खासदार संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात घेतलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोण जर मोठे मोठे लोक असतील ते देखील मुंबईकरांच्या समोर आले पाहिजेत. आणि हे फोटो कशासाठी होते, हे होल्डिंग कशासाठी लावलेले होते आणि 40/40 होल्डिंगची परवानगी असताना 120/120 होल्डिंग ठेवण्याला कुणी प्रवृत्त केलं हे मुंबईकरांच्या समोर यावं यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. मराठीचा नाही, मला असं कोणापर्यंत पोहोचतील, कोणाच्या घरापर्यंत पोहोचतील याच्याशी माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही. जे कोण ह्याच्यामध्ये गिल्टी आहेत, ज्यांचा या भिंडेला राजाश्रय होता त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत. ही प्रामाणिकपणानं माझी भूमिका नाही, ही मुंबईकरांची भूमिका आहे. बघा, ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि ज्यांच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटमधले आरोपी प्रचारक म्हणून फिरतात त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही. त्यांनी खुलासा केला पाहिजे की हे बघा, आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही. एकनाथ शिंदेसाहेब कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाहीत, जाती धर्माच्या विरोधात नाहीत, जातीपंथाच्या विरोधात नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे परम कर्तव्य मानून एकनाथ शिंदेसाहेब काम करत असतात. त्याच्यामुळे हिंदू, मुस्लिम सगळ्या जाती धर्म हे सगळ्यांशी संबंध एकनाथ शिंदेसाहेबांचे सलोख्याचे आहेत. पण आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागतो याचं उत्तर पहिलं विरोधी पक्षनेत्यांनी द्यावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मुंबईच्या प्रचारामध्ये स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं बॉम्बस्फोटमधले आरोपी घेऊन फिरावे लागतात, ह्याचे पहिले आधी उत्तर द्या. आम्हाला सल्ला द्यायची त्यांना काही आवश्यकता नाही. एक मिनिट, मराठी संपून घेऊ ना. हे बघा, स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत. मी याचं उत्तर अनेकदा दिलेलं आहे. उद्या मी स्वप्नात देखील असं
समजू शकतो की मी उद्या बायडन होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना कदाचित मुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा दिवस आठवले असतील, त्यांचे पीएमओ मधले दिवस आठवले असतील आणि म्हणून हे स्वप्न आहे, हे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. 400 पेक्षा जास्त जागा निवडून येऊन नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार. त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार, हे निर्विवाद सत्य आहे. नाही, मला हे बघा, नाही असं कोण म्हणालं, असं ते म्हणाले. नाही, हे म्हणाले काहीतरी त्यांनी आरोप केला. हा, नाही, त्यांनी काही आरोप करावे, त्यांच्या आरोपाला उत्तर मी स्पष्ट पद्धतीनं दिलेलं आहे. या संपूर्ण प्रसंगामध्ये काही काळबेरं असल्यामुळं आपण एक्सपोज होऊ शकतो, यासाठी वाटेल त्या थराला जाऊन ते मुख्यमंत्री महोदयांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की याला कोण जबाबदार आहे, त्याच्यामध्ये याला प्रशासनातला कोण जर जबाबदार असेल तर मी मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच निर्देश दिलेले आहेत. आज आमचे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये कडक कार्यवाही केली जाईल. जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि ती काढून टाकण्यात येतील, असं स्पष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरनी सांगितलेलं आहे. परंतु माझा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो, हा वादाचा मुद्दा नाही किंवा भांडणाचा मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तर 3 बोटं आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे आपल्या दिव्याखाली अंधार पहिला किती आहे हा तपासला पाहिजे. या गोष्टीमध्ये राजकारण होऊ नये सुरुवातीलाच मी सांगितलं, कारण ज्यांचे जीव गेले त्यांचे जीव परत येऊ शकत नाहीत. परंतु एखादी गोष्ट झाल्यानंतर ती कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची ही जी काही प्रवृत्ती झालेली आहे. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की वर्षा बंगल्यावर असे फोटो निघतात. मग आता मला सांगा ना, मी आता तुम्हाला फोटो दाखवतो की मुंबईचे जे उबाठाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या रथावर त्यांच्याबरोबर फिरताना बॉम्बस्फोटमधला आरोपी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की काल ज्या काही रॅली झाल्या दादर बिदर भागामध्ये, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा जो उद्देश होता त्याच्यामुळे माझ्याकडे तो एक कागद आहे, तुम्हाला दाखवायचा राहिला तर पॉलिटिकल हा विषय आला म्हणूनच दाखवतो की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जर जायची वेळ आली तर आम्ही शिवसेना बंद करू. वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो खाली काँग्रेसचा हात आहे, माझ्याकडे फोटो आहे त्याचा आता. त्याच्यामुळे अशा लोकांनी खोके गद्दारी आणि आम्हाला मार्गदर्शन करू नये. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली की नाही पहिलं ठरवावं. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की या संपूर्ण त्या होल्डिंगच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण करण्याची कोणाला गरज नव्हती. पण ज्यावेळी समोरून राजकारण घाणेरडं होतं ते वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की नक्की परिस्थिती काय आहे. आणि हे बघा, हा जो फोटो आहे या फोटोमध्ये वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली हात निशाणी आहे. म्हणजे असं दाखवलं जातंय की वंदनीय बाळासाहेबांचा हात हा विचार आहे जो कधीच नव्हता. आणि म्हणून मी परवा देखील सांगितलं की ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी पक्ष विलीन करण्याची जेव्हा गोष्टी केल्या तर मी सांगणार होतो की उभाटाला विलीन करण्याची काही आवश्यकता नाही. सध्या उभाटा ही राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली चालते, काँग्रेसमय झालेली आहे आणि नाना पटोले यांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्यांना कुठं कशाला विलीन करायचे आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही भूमिका घेतली आणि आपण राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल, ते लावून पण दाखवलं होतं उभाटाच्या प्रमुखांनी की राहुल गांधी असं असं बोलतायत. त्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घातल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या सोबत आहेत. याला गद्दारी म्हणतात. मला असं वाटतं की विचारांशी केलेली ही गद्दारी आहे आणि आम्ही पुन्हा एकदा नॅचरल अलायन्समध्ये गेलो ही गद्दारी होऊ शकत नाही. आणि म्हणून राजकारण कुठं करायचं हे समोरच्यांना देखील कळलं पाहिजे. जर त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला नसता तरी पत्रकार परिषद घ्यायची काही आवश्यकताच नव्हती. कारण मगाशीच सांगितलं की आम्ही देखील संवेदनशील आहोत. जी 14 लोक गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत.
परंतु त्या सगळ्याचं ते राजकारण करतायत हे दुर्दैवी आहे. मी तेच सांगितलं ना, ती कधी प्रेस कॉन्फरन्स झाली, ती प्रेस कधी झाली? सकाळी झाली. सकाळी ही प्रेस करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं की मुंबईमध्ये जे होल्डिंग पडलेलं आहे, जे स्वतःच्या संबंधित माणसाचं आहे, त्याला झाकावं, त्याच्यावरचे आरोप आपल्यावर काय येऊ नयेत, त्याच्यावरचे आरोप उभाटावर काय येऊ नयेत, ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेली आजची पत्रकार परिषद होती. 800 वर किती शून्य म्हणजे 800 कोटी हे देखील काही लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु हे सगळं झाकण्यासाठी ते केलेलं सकाळची पत्रकार परिषद षडयंत्र होतं. हां, सांगा ना. नहीं, कल का जो हादसा है वो पूरा दुर्दैवी है, लेकिन उसके पीछे जो राजनीति चल रही है उसका हम निषेध करते हैं. और जो बिंडे नामक इसका ओनर था, वो उसका जो फोटो था वो किसके साथ है वो भी आपको पता चला रहेगा. और ये जो है उनको बचाने के लिए 2 बरस सरकार ने काम किया और उसकी वजह से ही कल का हादसा हुआ है. इसलिए ये इंसिडेंट के पीछे बाकी कोई नहीं, ये उबाटा के ही लोग हैं, यही उनके पार्टनर है. उन्होंने उसको बोला था कि जो अनधिकृत होल्डिंग्स जो बंबई में है वो उनका बर्थडे रहे, उनका रैली रहे, उनका कुछ कैंपेनिंग रहे, तो फोकट में वो मिलना चाहिए था, वो भी उनको बोला था. और इसके पीछे तो मुझको ऐसा लगता है कि ये सिर्फ नाम है भिंडे का, उसके पीछे और कोई लोग हैं, उनका भी पता चलना चाहिए और उनका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए. नहीं, मेरे ख्याल से 21 मामला दर्ज है उसके ऊपर अनधिकृत होल्डिंग के बारे में. और हमारे 45 पत्र दिली होती. हमारे जो कारपोरेटर हैं उन्होंने 240 लेटर दिए थे ये होल्डिंग के बारे में, लेकिन उसके ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं हुई, उसको बचाया गया. और इसीलिए हमारा दावा है कि उसके पीछे बहुत बड़ी ताकत है. होल्डिंगचं अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? बघा, तर दाखवलं ना आता. दिनेशजी, अजून काय विचारायचं? थँक्यू. मंच पर उपस्थित पीरीपा के अध्यक्ष जोगेंद्र कवाड़े जी, सांसद प्रतापराव पाटिल चिखलीकर जी, हमारे विधायक प्रताप सरनाईक जी, बहन गीता जैन जी, नरेंद्र मेहता जी, हमारे जनप्रिय उम्मीदवार नरेश मस्के जी, रविंद्र फाटक जी, जयप्रकाश ठाकुर जी, जिन्होंने अभी अभी भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया, ऐसी बहुत ही प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती रूपा गांगुली जी, किशोर शर्मा जी, पूर्वेश सरनाईक जी, राजू भोईर जी, रवि व्यास जी, श्री डोंगरे जी, वर्षाताई भोसले जी, संजय वाघुले जी, हसमुख गहलोत जी, विक्रम प्रताप सिंह जी, सचिन मांजरेकर जी, आसिफ शेख जी, देवेंद्र शेलेकर जी, संदीप राणे जी, अनिता पाटिल जी, निशा नार्वेकर जी, पूजा आमगांवकर जी, मंचासीन सभी महानुभाव. किसी का नाम अगर छूटा होगा तो नाम लिखने वाले की गलती है, मेरी गलती नहीं है, फिर भी मैं क्षमा मांगता हूं. और यहां पर इतनी बड़ी संख्या में उपस्थित सभी माताएं, बहनें और बंधुओं, आज मुझे बहुत खुशी है कि मीरा भाईंदर में हम सभी लोग लोकसभा के चुनाव में हमारे उम्मीदवार नरेश मस्के जी को आशीर्वाद देने के लिए यहां पर एकत्रित आए हैं. बहनों और भाइयों,
हम सभी प्रभु श्री राम जी को मानते हैं ना? बोलो जय श्री राम, जय श्री राम। तो बोलिए प्रभु श्री राम के हाथों में क्या है? क्या है? क्या है? फिर बोलिए एकनाथ शिंदे जी के हाथों में क्या है? क्या है? क्या है? नरेश मस्के जी के हाथों में क्या है? क्या है? इस मतदार संघ में मोदी जी के हाथों में क्या है? क्या है? क्या है? धनुष्य बाण। तो बहनों और भाइयों, फिर आपको और कुछ बताने की आवश्यकता ही नहीं है। हमको आने वाले 20 तारीख को धनुष्य बाण का बटन दबाकर हमारे नरेश मस्के जी को दिल्ली में संसद में भेजना है। ये चुनाव मामूली चुनाव नहीं है। ये चुनाव महानगर पालिका का, विधानसभा का चुनाव नहीं है। ये चुनाव भारत का चुनाव है। देश का नेता चुनना है। देश किसके हाथों में महफूज होगा, देश को कौन विकास की ओर ले जा पाएगा, देश के आम आदमी का सपना कौन पूरा कर सकता है, इसका निर्णय करने वाला ये चुनाव है। इसलिए मैं आपसे ये निवेदन करने के लिए आया हूं कि इस चुनाव को बहुत गंभीरता से हमें देखना होगा। आज अवस्था क्या है? महाभारत का युद्ध सच चुका है। जैसे महाभारत में एक और पांडवों की सेना थी, पांडवों के साथ कई राजा थे। दूसरी ओर कौरवों की सेना थी, कौरवों के साथ भी बहुत बड़े पैमाने पर राजे थे, रजवाड़े थे और युद्ध सजा था। वैसा ही भारत का युद्ध सजा है। एक और विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदी जी पांडवों की सेना लेकर खड़े हैं और इस सेना में मोदी जी के साथ हमारे शिवसेना के एकनाथ शिंदे जी हैं, हमारे एनसीपी के अजीत पवार जी हैं, हमारी मनसे है, हमारी रिपाई है, हमारी पीरिपा है, हमारी जनसुराज्य है, हमारी रैयत क्रांति है। ये सब मिलकर पांडवों की सेना तैयार हुई है। और कौरवों की सेना में कौन है? राहुल गांधी है। और राहुल गांधी जी के साथ 24-25 पार्टियों की खिचड़ी है। लेकिन मैंने उनको कहा, अरे खिचड़ी वालों, ये तो बताओ, हमारा तो तय है, हमारे तो प्रधानमंत्री मोदी जी है, आपका प्रधानमंत्री का उम्मीदवार कौन है? कोई बोलने को ही तैयार नहीं है। आखिर सुबह 9 बजे जो टीवी पर पोपटलाल आते हैं ना, वो पोपटलाल को बोलना पड़ा। पोपटलाल को पूछा, बताइए आपका उम्मीदवार कौन है? तो पोपटलाल ने कहा, हमारे पास तो बहुत उम्मीदवार है, हम 5 साल में 5 प्रधानमंत्री बनाएंगे। मैंने कहा बहुत अच्छी बात है, 5 साल में 5 प्रधानमंत्री बनाएंगे, लेकिन पहला कौन बनाएंगे ये तो बताइए। फिर मेरे ध्यान में आया, ये क्या करने वाले, एक कुर्सी रखेंगे, हम उस प्रकार से उस कुर्सी के इर्द गिर्द ये सारी पार्टियों के नेता घूमेंगे और जैसे ही म्यूजिक बंद होगा, जो पहला नेता बैठेगा वो पहला प्रधानमंत्री, अगले साल जो दूसरा बैठेगा वो दूसरा प्रधानमंत्री। प्रधानमंत्री के पद को घंटा कुर्सी जैसा इन लोगों ने बनाया। और इनको बताओ, ये प्रधानमंत्री का पद है, ये तुम्हारे घर का पद नहीं है, ये तुम्हारे उद्योग का पद नहीं है, ये तुम्हारा प्राइवेट प्रॉपर्टी का पद नहीं है, ये देश के प्रधानमंत्री का पद है। इसको बंटवारा करने का अधिकार तुमको नहीं है। और इसीलिए देश की जनता ने ये तय कर लिया है, इस देश में फिर एक बार और अब की बार 400 पार। और इस 400 पार में थाने से हमारे नरेश मस्के जी भी होंगे। ये मीरा भाईंदर वालों ने तय करके रखा है। दोस्तों, ये जो हमारे मोदी जी की
ये विकास की ट्रेन है, विकास की ट्रेन। अभी अपने यहाँ मोदी जी के आशीर्वाद से मेट्रो आने वाली है, ऐसी हमारी ये विकास की ट्रेन है। हमारे विकास की ट्रेन को मोदी जी का इंजन लगा है, मजबूत इंजन है। अलग अलग पार्टियों की बोगियां, डब्बे लगे हुए हैं और इन डब्बों में सभी के लिए बैठने की जगह है। दीन, दलित, गरीब, आदिवासी, मजदूर, किसान, खेत मजदूर, सभी लोग, अल्पसंख्यक, ओबीसी, भटके, विमुक्त, सभी लोगों को बैठने की जगह हमारी इस ट्रेन में है। और इस ट्रेन में मोदी जी के इंजन के साथ हम लोग सबका साथ, सबका विकास कहते हुए सबको विकास की ओर ले जाते हैं। लेकिन दूसरी ओर क्या है? दूसरी ओर डब्बे ही नहीं है, वहां सब इंजन ही है, डब्बा एक भी नहीं है। इंजन यानी राज ठाकरे वाला नहीं, वो अपने पास है, वहां सारे इंजन है। वहां पर राहुल गांधी कहते हैं मैं इंजन हूं, उद्धव ठाकरे बोलते हैं मैं इंजन हूं, हमारे पवार साहब बोलते मैं इंजन हूं, लालू जी का बेटा बोलता मैं इंजन हूं, मुलायम जी का बेटा बोलता मैं इंजन हूं, स्टालिन बोलते मैं इंजन हूं, ममता दीदी बोलती मैं इंजन हूं। वहां पर एक भी डब्बा नहीं है, सब अपने आप को इंजन मानते हैं। और आपको पता है इंजन में आम आदमी के बैठने की जगह नहीं होती, इंजन में केवल ड्राइवर बैठता है। और इनका इंजन ऐसा है, राहुल गांधी के इंजन में बैठने की जगह केवल सोनिया जी और प्रियंका जी को है। उद्धव ठाकरे जी के इंजन में बैठने की जगह केवल आदित्य ठाकरे जी को है। और शरद पवार जी के इंजन में बैठने की जगह केवल सुप्रिया ताई सुळे को है। आपके लिए कोई जगह नहीं है। लेकिन जिस दिन आप नरेश मस्के जी के धनुष्य बाण की बटन दबाएंगे, थाने की बोगी सीधे मोदी जी के इंजन को जाकर लगेगी और फिर हमें यहां पर विकास से कोई रोक नहीं पाएगा। इसलिए ये बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का चुनाव है। दोस्तों, हमने देखा पिछले 10 सालों में मोदी जी ने जो परिवर्तन करके दिखाया, दुनिया आश्चर्य करती है। दुनिया के अर्थशास्त्री एक दूसरे से बात करते हैं, ये मोदी मैजिक क्या है, ये मोदी मॉडल क्या है। वो समझ नहीं पा रहे किस प्रकार से मोदी जी ने परिवर्तन किया है। 10 सालों में 25 करोड़ लोग गरीबी रेखा से बाहर लाने का काम मोदी जी ने करके दिखाया। 10 सालों में 20 करोड़ लोगों को झोपड़ी से पक्के घर में मोदी जी ने लाया। 10 सालों में 50 करोड़ लोगों के घर गैस मोदी जी ने पहुंचाया। 10 सालों में 55 करोड़ लोगों के घर शौचालय मोदी जी ने दिया। 10 सालों में 60 करोड़ लोगों के घर पीने का पानी मोदी जी ने दिया। 10 सालों में 80 करोड़ लोगों को 2 टाइम का राशन ये मोदी जी मुफ्त में देते हैं और अगले 5 साल भी देंगे। और 10 सालों में मोदी जी ने 64 करोड़ लोगों को, हमारे युवाओं को मुद्रा का लोन, 10 लाख तक का लोन बिना किसी गारंटी के और बिना किसी मॉर्गेज के दिलवाया। आज ये सारे लोग अपने पैरों पर खड़े हैं और मुझे बताते हुए खुशी होती है, इनमें 50% से ज्यादा हमारी महिलाएं और युवतियां हैं जो आज अपने पांव पर खड़ी हुई है। मोदी जी ने 10 सालों में 85 लाख बचत गटों को 8 लाख करोड़ रुपए दिए। 10 करोड़ महिलाओं को अपने पांव पर खड़ा किया। उसमें से 3 करोड़ महिलाएं अब लखपति बन रही है और धीरे धीरे 10 करोड़ महिलाएं लखपति बनेगी। ये मोदी जी का ख्वाब है। और बंधुओं, अब इस मंच के ऊपर महिलाएं कम दिख रही है, लेकिन अब हमारा राज समाप्त होने वाला है। मोदी जी ने तय किया है 2026 के बाद विधानसभा में 33% विधायक महिलाएं होगी और संसद में 33% हमारे सांसद ये भी महिलाएं होगी वाला है। क्योंकि मोदी जी कहते हैं जब एक पुरुष को अपने पैरों पर हम खड़ा करते हैं तो केवल पुरुष पैरों पर खड़ा होता है, लेकिन महिलाओं को करते हैं तो पूरा परिवार पैरों पर खड़ा होता है। और इसलिए देश को अगर विकसित करना है तो महिलाओं को देश की मुख्य धारा में लाना होगा। हम देख सकते हैं मोदी जी ने आज हमारे शेड्यूल कास्ट समाज के जो युवा है
उनके लिए स्टैंड अप जैसी योजना लाई, उनको उद्योजक बनाया। हमारे आदिवासी समाज के लिए 24,000 करोड़ रुपए की योजना लाई। हमारे जो पारंपरिक व्यवसायिक है उनके लिए 14,000 करोड़ की विश्वकर्मा योजना लाई और उनको अपना व्यवसाय बढ़ाने के लिए प्रशिक्षण मिले, पैसा मिले, वित्तीय सहायता मिले। इस प्रकार का काम मोदी जी ने किया। समाज का ऐसा कोई वर्ग नहीं है जिसके उत्थान के लिए मोदी जी ने काम नहीं किया। आज हम देख सकते पिछले 10 सालों में बदला हुआ मीरा भाईंदर हमने भी देखा है। अरे वो मोदी जी थे जिन्होंने आशीर्वाद दिया तो यहां पर हम लोग काम कर पाए। 2014 से 19 मैं मुख्यमंत्री था, हमारे नरेंद्र मेहता जी विधायक थे और आप सबने देखा, यहां पर हमारे प्रताप सरनाईक जी भी विधायक थे। आप सबने देखा जिस प्रकार का परिवर्तन यहां पर हुआ और आज भी वापिस हमारे एकनाथ शिंदे जी यहां पर मुख्यमंत्री बने, हमारी गीता ताई यहां की विधायिका बनी। फिर एक बार हम देख सकते हैं मीरा भाईंदर में हम लोगों को बड़ा विकास दिखाई पड़ता है। आज मीरा भाईंदर में मेट्रो आई है, मीरा भाईंदर में सूर्या से पानी आ रहा है और मैं आपको कहता हूं 40 MLD पानी तो हम लोग गणपति तक शुरू करने का प्रयास करने वाले हैं और मेरा विश्वास है आने वाले दिनों में मीरा भाईंदर के लिए पानी की कोई किल्लत नहीं होगी। यहां पर रास्तों का काम हो, यहां STP का काम हो, यहां पर अंडरग्राउंड सीवेज का काम हो, यहां पर गार्डन का काम हो, पिछले 10 सालों में आपके आशीर्वाद के कारण मीरा भाईंदर का रूप बदला है और हम इसको इसलिए बदल पाए क्योंकि मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। ये मोदी जी का आशीर्वाद है जो बदला हुआ, ये सारा स्वरूप हम लोग देख रहे हैं और अब आने वाले दिनों में आपकी कनेक्टिविटी तो हम ऐसे बढ़ाने वाले हैं कि अभी हमने मुंबई में कोस्टल रोड तैयार किया। अब कोस्टल रोड से आप बांद्रा तक आ सकते हो, बांद्रा से हम लोग वर्सोवा तक कनेक्टिविटी कर रहे हैं, वर्सोवा से हम मड़ की कनेक्टिविटी कर रहे हैं और मड़ से उत्तन की कनेक्टिविटी हम कर रहे हैं। अब मीरा भाईंदर वाले 40 मिनट में 35 मिनट में सीधे कुलाबा पहुंचेंगे। इस प्रकार की कनेक्टिविटी ये मीरा भाईंदर को देने का काम आज हमारी सरकार कर रही है, हम कर रहे हैं क्योंकि हमारे पीछे मोदी जी है। दोस्तों आप याद करिए कोविड का वो समय इतना खतरनाक, इतना भयानक समय था जिस समय अपने परिवार वालों को भी हम लोग अपने घर नहीं बुला सकते। सामने एक असमंजस था, सब लोग सोचते थे कल मेरा क्या होगा, मेरे परिवार का क्या होगा, क्या हम जिएंगे या मरेंगे। हमारे आजू बाजू वाले घर में हम मौत देखते थे, एक प्रकार से मातम छाया हुआ था, सभी के सामने अंधेरा था और दुनिया कहती थी ये भारत को कोई बचा नहीं सकता, 140 करोड़ का देश है, कम से कम 40-50 करोड़ लोग तो मरेंगे, ऐसा दुनिया कहती थी। दुनिया के अखबारों में छपता था भारत ये डेथ बेड हो रहा है, भारत में चिताएं जल रही है। दुनिया में केवल 4 देश थे जिन देशों ने कोविड का वैक्सीन तैयार किया था। इन 4 देशों को लगता था भारत हमारे पास आएगा, भारत हमारे सामने हाथ फैलाएगा, भारत बोलेगा। को पता था 140 करोड़ का देश, थोड़ी सी वैक्सीन वो देगा, फिर कहेगा रुक जाओ पहले मेरे लोगों को वैक्सीन देता हूं, उसके बाद तुमको दूंगा। मेरे देशवासी यहां पर जिंदा नहीं बचेंगे, यहां पर मौत का अंबार लगेगा। इसलिए प्रधानमंत्री जी ने सीधे देश के वैज्ञानिकों को एकत्रित किया, फार्मासिस्ट को एकत्रित किया, उनको कहा आपको जो रॉ मटेरियल चाहिए मैं देता हूं, जो रिसोर्सेज चाहिए मैं देता हूं। दुनिया के कोने कोने से मोदी जी ने सारा रॉ मटेरियल यहां लाया और दुनिया में कोविड की वैक्सीन बनाने वाला 5वां देश मेरा हिंदुस्तान बना और हमारे मोदी जी ने एक एक आदमी को 140 करोड़ लोगों को कोरोना की वैक्सीन 2 बार
हम सभी को टीका लगाया ना, सबको मिला ना, एक पैसा किसी को नहीं मांगा, चाराने का खर्चा किसी को नहीं आया। और जो लोग कहते थे भारत कैसे बचेगा, उनको हमने ये बताया भारत बचा भी, और बचाने वाला नई दिल्ली में बैठा था, उसने बचाकर दिखाया भी। ये नया भारत है, ये मोदी जी का भारत है। दोस्तों, ये नया भारत ऐसा भारत है जिसकी ओर आंख उठाकर कोई देख नहीं सकता। आज भारत एक और चंद्रयान भेज रहा है, दूसरी ओर आदित्य L1 के नाम से हम सूरज को नाप रहे। मुझे याद है आज हमारा जो नेतृत्व है, ये मामूली नेतृत्व नहीं, वैश्विक नेतृत्व हुआ है। ये कोरोना के बाद मैं मॉरिशस नाम के देश में गया था, और मॉरिशस में वहां के जो मराठी लोग हैं, उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का एक पुतला था, उसका उद्घाटन मेरे हाथ से किया। फिर मैं मॉरिशस के राष्ट्रपति को मिलने गया, अफ्रीकन ओरिजिन के राष्ट्रपति थे। उन्होंने मुझे कहा, मिस्टर फडणवीस, आप मेरा धन्यवाद मोदी जी को दीजिए। मैंने कहा, किस बात का धन्यवाद है राष्ट्रपति जी? कहने लगे, कोविड के काल में मोदी जी ने मॉरिशस को कोविड का टीका दिया। आज मेरा मॉरिशस जीवित है, वो नरेंद्र मोदी के कारण जीवित है। और केवल मॉरिशस नहीं, दुनिया में 100 देश ऐसे हैं जो कहते हैं हमारा नेता नरेंद्र मोदी है, क्योंकि उनके कारण हमारा देश आज जीवित है। एक वैश्विक नेतृत्व आज मोदी जी के माध्यम से हमने तैयार किया है। मैं जापान गया था, जापान के उप प्रधानमंत्री को मैं मिला। उन्होंने मुझे कहा, फडणवीस जी आपका अभिनंदन करता हूं। मैंने कहा, किस लिए अभिनंदन कर रहे हैं? उन्होंने कहा, जो जापान नहीं कर पाया वो आपके देश ने किया। हमने भी प्रयास किया था चंद्रमा पर, उसके साउथ पोल पर, वहां पर हम लोग अपना चंद्रयान उतारे, हम नहीं उतार पाए, भारत ने उतार कर दिखा दिया। ये नया भारत है। आज इस नए भारत का सानी पूरी दुनिया है। दोस्तों, मैं आपको याद दिलाना चाहता हूं, ये गली का चुनाव नहीं, दिल्ली का चुनाव है, देश की सुरक्षा का चुनाव है। आप सबको याद होगा वो जमाना भी जिस समय हमारे मुंबई में बम विस्फोट होते थे, पूना में होते थे, काशी में होते थे, हैदराबाद में होते थे, बंगलोर में होते थे, हर जगह बम विस्फोट होता था। बम विस्फोट होने के बाद हमारी सरकार क्या करती थी? हमारी सरकार केवल पाकिस्तान का निषेध करती थी, भर्त्सना करती थी, पाकिस्तान की बुराई करती थी। इससे ज्यादा हमारी सरकार कुछ नहीं कर पाती थी। 26/11 के बाद भी हम सबको लगता था भारत पर इतना भयानक हमला हुआ है, हमारी सरकार ने, लेकिन हमारे प्रधानमंत्री इतने लाचार थे, अमेरिका चले गए, बोले देखिए सबूत दे रहे हैं, ये पाकिस्तान ने हमला किया है, आप जरा पाकिस्तान को जाकर समझाइए। अरे मानो कोई छोटा बच्चा स्कूल में कोई मार दे तो रोता हुआ अपने बाप के पास जाए और बोले पापा उसने मार दिया, आप जाके उसको मारो। ऐसे 140 करोड़ के देश के प्रधानमंत्री की अवस्था थी। 2014 में मोदी जी आए, पाकिस्तान को, आतंकवादियों को पता ही नहीं था ये बदला हुआ भारत। आतंकवादियों ने पुलवामा और उरी में हमारे जवानों को शहीद किया, ये बदला हुआ हिंदुस्तान था। मोदी जो दुनिया का सिरमौर होगा, एक ऐसा भारत जो दुनिया का सर्वोत्तम देश होगा, ऐसा भारत अगर बनाना है तो दोस्तों आने वाले 20 तारीख को हमें धनुष्य बाण का बटन दबाना होगा। धनुष्य बाण का बटन दबाने के बाद वोट तो नरेश मस्के को मिलेगा, लेकिन आपका आशीर्वाद नरेंद्र मोदी जी को मिलेगा। मोदी जी को आशीर्वाद दीजिए, इतना ही निवेदन करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।